पिंपरी चिंचवडच्या मोशी इथल्या कचरा डेपोमध्ये बिल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी गेल्या 28 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 23 पैकी 14 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। आणखी 8 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत अशी माहिती आहे, तर एकाचा मृत्यू झालेला आहे। अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी इमारतीचे एक मजले पाडले जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। गेल्या 28 तासांपासून शर्थीचे प्रयत्न करूनही अडकलेल्या कामगारांपर्यंत जवान पोहोचू शकत नाहीयेत, त्यामुळे एक मजला पाडून आता बचाव कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर मोशी इमारत दुर्घटनेतून बचावलेल्या सुजाता शिंदेंशी एबीपी माझाने संवाद साधला। ढिगारा कोसळल्यानंतर सुरुवातीच्या 6 तासात त्यांना रेस्क्यू करण्यात आलं, मात्र ढिगारा कोसळला तेव्हा नेमकं काय घडलं याचा थरार सुजाता यांनी सांगितला। ते सगळे आम्ही जेवण स्टार्टच करणार होतो, तर ते SLFचा डोंगर ढासळला असं आम्हाला समजलं। मी थोडंसं पाठी पाहिलं तर असं जाणवलं की तो डोंगर पूर्णपणे पुढे येतोय आणि एवढं म्हणताच आम्ही 5-6 जण बाहेर दरवाजाच्या बाहेर पडलो, पण बाहेर जाऊन थोडंसं लांब फेकण्यात आलो आणि तिथंच आदळल्यामुळं थोडंसं पूर्ण अंधारमय झाल्यामुळं काहीच समजलं नाही की नक्की काय झालं होतं।